हॅलो 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 हॅलो. तर आपण ज्या आतुरतेने वाट पाहत होतो ती अंतिम मॅच मेगा फायनल ग्रँड फिनाले आता थोड्याच वेळात ही मॅच चालू होईल. यासाठी केला होता अट्टहास तो शेवटचा क्षण, शेवटचा अंतिम सामना, शेवटची मॅच या स्पर्धेतील बेतुल बिग बॅश धमाका आपण पाहत आहोत. आणि अंतिम सामना चौचार वॉरियर्स विपक्ष सिंहगड 11 या टीम मध्ये. चौतार वॉरियर्स ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. तर बॅटिंग करपा आमंत्रित केला सिंहगड 11 या टीमिक. आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये पहिल्या इनिंग साठी आपण आवाज ऐकूया शैलेश कांबडी. त्याचबरोबर माझ्यासोबत जोडले गेले आमचं मालवणी माणूस आमचा मित्र मोहित गिरप यांचं पण तुम्ही समालोचन अधूनमधून ऐकणार आहोत. मालवणी आमचं आणि मालवणी भाषा कशी गोड रसाळ फणसासारखी, गोड हापूस आंब्यासारखी ही भाषा आपण नक्कीच ऐकूया. अंतिम सामन्यासाठी आम्ही प्रयत्न करू कारण आपली मालवणी भाषा साता समुद्र पार नेणारे आमचे नटसम्राट मच्छिंद्र कांबडी नक्कीच यांचं पण आपण या स्पर्धेतून नक्कीच नाव घेऊया, आठवण काढूया. आणि त्याचबरोबर मालवणी भाषा क्रिकेटच्या माध्यमातून साता समुद्र पार नेणारे आमचे बादल चौधरी यांची भाषा आपण नक्कीच अंतिम सामन्यामध्ये थोडी ऐकूया, आपण प्रयत्न करूया. आणि वळूया अंतिम साठी मॅच साठी. दोन्ही टीमला खूप खूप शुभेच्छा. हॅलो. तसेच हांव सगळ्यांक मान्यवरांक रिक्वेस्ट करता की जशें हांव तुमचें नांव घेतल्या दरम्यान तुमी मात्र स्टेजार जावन तुमचो आसन ग्रहण करपाचो. फर्स्ट ऑफ ऑल हांव रिक्वेस्ट करता विनय तारी हांकां की तुमी स्टेजार बसून तुमचो आसन ग्रहण करपाचो. फेड्रिक फर्नांडीस सर तुमकां बी हांव रिक्वेस्ट करता की तुमी तुमचो आसन ग्रहण करपाचो. सर जे आमकां जे सिल्वर प्लेटची ट्रॉफी दिसता ते एक बऱ्यातली बरी ट्रॉफी, सुंदर ट्रॉफी ते आमकां स्पॉन्सर केल्ले आसा सर जयेश नाईक, सन्माननीय जयेश नाईक आमच्या भितर असा. आपलं वेलकम या स्पर्धेदरम्यान. आपण पण मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. वेलकम सर. तर आपण अंतिम मॅच कडे वळूया. सर शैलेश सर. हां तशेंच हांव कोणा म्हटलं श्रीमान कुश केरकर हांकां बी रिक्वेस्ट करता की त्यांनी सुद्धा व्यासपीठाचेर बसचो आनी आपलो आसन ग्रहण करचो. तसोच तातो केरकर हांकां बी हांव रिक्वेस्ट करता. तसोच बाबूराव वाडेकर हांकां बी हांव रिक्वेस्ट करता त्यांनी आपलो आसन ग्रहण करपाचो. भगवान जुवाडकर सर हांकां बी हांव रिक्वेस्ट करता की त्यांनी सुद्धा आपलो आसन ग्रहण करपाचो. धनंजय केरकर सर यांनी सुद्धा आपलो आसन ग्रहण करपाचो. दोन्ही टीमच्या कॅप्टन लागी मागता तुमगेले 12th मॅन मातशे बेगीन धाडा कॉमेंट्री बॉक्सान. अतिरिक्त खेळाडू आपला लवकर पाठवा कॉमेंट्री बॉक्स मध्ये दोन्ही टीमच्या कॅप्टनने. हॅलो हॅलो. तसेच सन्मान्य श्री उल्हास मेहता हांकां बी हांव रिक्वेस्ट करता की त्यांनी व्यासपीठाचेर आपलो आसन ग्रहण करपाचो. आणि तसंच श्री मुराली जोशी हांकां बी हांव रिक्वेस्ट करता की त्यांनी सुद्धा व्यासपीठाचेर आपलो आसन ग्रहण करपाचो. तसोच श्री शैलेश मेहता यांनी सुद्धा आपलो आसन ग्रहण करपाचो. तसोच श्री देवेंद्र जुवाटकर सर यांनी सुद्धा आपलो आसन ग्रहण करपाचो व्यासपीठाचेर. आणि व्यासपीठाचेर बसून मस्त हवेचो लाभ घेत तुम्ही हो आयचो अंतिम सोहळा फायनल मॅच पळयात. हॅलो. तसोच श्रीमान बुधाजी केरकर यांका सुद्धा हांव रिक्वेस्ट करता की त्यांनी व्यासपीठाचेर बसून आपलो आसन ग्रहण करपाचो. हेलो. चौचार वॉरियर्स के डगआउट से म्यूजिक सुनाई दे रहे हैं. कृपया करके आपको कुछ पल के लिए कुछ हद तक आपको ये म्यूजिक बंद करनी पड़ेगी चौचार वॉरियर्स के डगआउट में से. कृपया करके कुछ टाइम के लिए आप ये म्यूजिक बंद करें चौचार वॉरियर्स के डगआउट. प्लीज गेम चालू है तब तक आप म्यूजिक मत प्ले कीजिए. उसके बाद
अगर बाउंड्री चौकार लगता है तो आप प्ले कर सकते हैं, लेकिन जब तक गेम चल रहा है तब तक कृपया करके चौचार वॉरियर्स के डगआउट, स्पेशली चौचार वॉरियर्स के ओनर, को ओनर साईदीप तथा सुशांत से गुजारिश रहेगी, जब बाउंड्री 6 लगता है तो या विकेट गिरता है तो आप लगा लीजिए, लेकिन बीच जब मैच चल रहा है तो कृपया करके म्यूजिक बंद करें, प्लीज सहायता कीजिए, क्योंकि इस फाइनल का मेगा मैच है। समाप्ति की तरफ बढ़ रहे हैं हम, एंड की तरफ बढ़ रहे हैं। शुरुआत तो अच्छी थी, अंजाम अच्छा था, आगाज अच्छा था, सॉरी, अंजाम की तरफ बढ़ रहे हैं हम लोग, और इस अंजाम को सफलता पूर्वक अंजाम की ओर पहुंचाने के लिए आपकी सहायता, आपका कोऑपरेशन जरूर आवश्यक रहेगा। वैसे ही मैं स्पर्श कंसल्टेंसी के सीईओ ओनर मिस्टर जयेश नाइक से गुजारिश करूंगा कि आप स्टेज पर अपने आकर अपना स्थान ग्रहण करें। वेलकम जयेश। दोन्ही टीमाचे 12th मॅन सोमेश, मैच शुरू होने का इशारा यहां पर अंपायर द्वारा, मैच शुरू होने का इशारा अंपायर द्वारा। मेगा फाइनल मैच, और मेगा फाइनल मैच की पहली गेंद लेकर, मैंडेटरी पावर प्ले की पहली गेंद लेकर सामने है शिवगढ़ के वॉरियर्स। चौचार वॉरियर्स के सामने लड़ने के लिए शिवगढ़ के लड़ाकू, कौन सी गढ़, वॉरियर्स या शिवगढ़? इस बार पहली गेंद, पाले में गेंद खेला, सही कनेक्शन, 1 बाउंस, 4 रन, यानी इस मेगा फाइनल मैच का पहला चौका। डीजे भाई, अंजाम का इंतजार। इस बार फिर से बल्ला घुमाने का प्रयास, पैरों पे टकराती हुई गेंद, रन लेने का कोई मौका नहीं। दोनों टीमों में उत्साह भरा हुआ, दोनों टीमों में कॉन्फिडेंस से भरे हुए। अंतिम प्रदर्शन, अंतिम सोहरा, मेगा फाइनल मैच, यानी कि मेगा जो सिल्वर की ट्रॉफी उठाने का सवाल। रोहन टू सिराज, जगह बनाकर खेलने का प्रयास यहाँ पर लेग साइड दिशा में, लेकिन गेंद और बल्ले में कनेक्शन नहीं रहा, वाईफाई कनेक्शन कट होता हुआ, यानी कि डॉट गेंद। यही मौका है, यही दस्तूर है, यही अपॉर्चुनिटी है, आज है, अभी है, इसी वक्त है। आज बनो हीरो, हिस्ट्री बनाओ, इतिहास रचाओ। कृपया, और इस बार पुल टॉस गेंद, और पुल टॉस का फुल टॉल, यानी कि 6 रन। डीजी, मैं आपसे गुजारिश करूंगा कि आप व्यासपीठ पर, मंच पर विराजमान हो। वैसे ही लेनोस फर्नांडिस सर और पांडुरंग जुवाटकर सर, कृपया आप व्यासपीठ पर अपना आसन ग्रहण करें। वैसे ही श्रीमान पंडरी केरकर सर, आपको भी अपना आसन ग्रहण करना होगा। रुक मोड़ते हैं मैच के ऊपर, मेगा फाइनल के ऊपर, मेगा फाइनल की भिड़त, महायुद्ध, अंतिम युद्ध, यहां पर विजय हासिल कर ट्रॉफी उठाने का युद्ध। और इस बार लो पुल टॉस खेला, खेला, कनेक्शन, अंपायर का इशारा, 1 बाउंस, 4 रन। आक्रामक बल्लेबाजी, ताबड़तोड़ बल्लेबाजी।
दिवाकर केळुस्कर सर. हेलो हेलो ओके ओके. पावर मैंडेटरी पावर प्ले का जो खेल खत्म होता हुआ यहाँ पर, और एक ओवर की समाप्ति के बाद टोटल स्कोर है ताबड़तोड़ अंदाज में बनाए सोमेश के बल्ले से निकले 14 रन. शुरुआत तो काफी अच्छी है, आगाज तो काफी अच्छा है, अंजाम का इंतजाम है और अंजाम आपको दिलाएगा चमचमाती बीबीएल की चॅम्पियन्स ट्रॉफी. हॅलो हॅलो. आमच्या भीतर या स्पर्धेदरम्यान सन्माननीय सदा जुवटकर यांचं आगमन होतंय. सर आपण मुख्य व्यासपीठावर वळून आपण स्थानापन्न व्हायचंय. आपलं सरचे स्वागत. त्याचबरोबर सन्माननीय दिनेश जुवटकर यांचं पण आगमन होतंय. आपण मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. आपलं पण सरचे स्वागत. वेलकम सर. प्रमोद आए हैं सर सन्माननीय संतू चारी यांचं पण वेलकम. आपण मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. सर सन्माननीय संतू चारी. मेगा फाइनल की दूसरी ओवर लेकर प्रमोद स्ट्राइक पर पहली बार सिराज फाइनल मौका, अंतिम मौका. प्रमोद टू सिराज, सीधे जड़ में डाली गेंद, खोद के निकाला. एक्स्ट्रा कवर के रीजन में 1 रन जरूर मिलता हुआ. फील्डर वसंत मौजूद. हालांकि गड़बड़ी मचाई थी यहाँ पर सोमेश ने दूसरा रन लेने के लिए, लेकिन हड़बड़ी नहीं क्योंकि फील्डर मौजूद है, वसंत मौजूद है वहां पर. सटीक थ्रो, दूसरा रन लेने का कोई मौका नहीं. दूसरी ओवर प्रगति पर रन बनते हुए 15. शुरुआत सही, लेकिन शुरुआत को अंजाम तक वैसे ही बरकरार रखना होगा. इस बार जमीन के सहारे खेला हुआ शॉट, फील्डर तुषार मौजूद. 1 ही रन से संतुष्ट होना पड़ेगा. अब तक ये ओवर शांत नजर आ रहा है क्योंकि इक्के 2 सिंगल आए 2 गेंदों में. मेगा फाइनल मैच, दोनों ही डगआउट में खचाखच भरे हुए दर्शक समर्थक वहां पर. चौचार वॉरियर्स बनाम शिवगढ़ 11. बढ़िया गेंद, गेंद और बल्ले में कोई संपर्क नहीं. हर एक डॉट गेंद यहां पर उत्साह बढ़ाते हुए और वो थोड़ी सी गेमा गेमी गर्मा गर्मी मैदान पर भी. जिस मैदान पर धीरज मौजूद है गर्मा गर्मी तो होती रहेगी. ऐसे ही खिलाड़ी हैं, उत्सुक करते हैं, उकसाते हैं बड़े शॉट खेलने के लिए. इस बार जगह बनाकर खेल दिया फाइन लेग की रीजन में. फील्डर मौजूद, 1 रन और 1 ही रन से संतुष्ट होना पड़ेगा. काफी शांत ओवर है. हालांकि मेगा फाइनल मैच है, आवाज की कोई कमी नहीं है दोनों डगआउट से, लेकिन ओवर काफी शांत, यानी कि पूरी तरह से बांध कर रखा है. इस बीच अब तो कोई बाउंड्री नहीं, कोई बड़ी शॉट नहीं इस ओवर में, लेकिन सोमेश अपना हथियार लेकर तैयार. और लंबी हिट का प्रयास, कॉर्ड बिहाइंड की अपील मना कर दिया अंपायर ने. मना कर दिया अंपायर ने क्योंकि इस अपील में उत्साह ज्यादा था, विश्वास कम था. और अंपायर अपने जगह पर सटीक मस्त, कोई दबाव नहीं उनके ऊपर, क्योंकि जानते हैं जीसीए मान्यता प्राप्त अंपायर है. आप उनको अपील के जरिए मजबूर नहीं कर सकते. फिर से डॉट डिलीवरी, फिर से ओवर शांत ओवर, फिर से खेला हुआ शॉट, हवा में गेंद लेकिन फील्डर तक नहीं पहुंच पाएगी. 1 रन चुरा लिया और 1 ही रन से संतुष्ट होना पड़ेगा क्योंकि दौड़ लगाई, बॉल पर झपट लगाई वहां पर तुषार ने. ओवर की समाप्ति, क्या खूबसूरत ओवर रहा. 2 ओवर की समाप्ति के बाद कुल स्कोर है शिवगढ़ 11 18 रन. और होनी भी चाहिए क्योंकि महाअंतिम फाइनल, मेगा फाइनल, और हाथ में गेंद निशांत के. निशांत क्या शांत रख पाएंगे शिवगढ़ के बल्लेबाजों को? निशांत के हाथों में गेंद, जैसे प्रमोद ने शांत रखा, अब निशांत क्या शांत रख पाएंगे? इस बार बाहर दिया था गेंद और वहां पर कोई गलती नहीं फील्डर द्वारा. आउटसाइड ऑफ वसंत ने कैच पकड़ा, एक्स्ट्रा कवर के फील्डर, और सोमेश की बारी समाप्त होती हुई. ये तो होना ही था क्योंकि प्रेशर बन रहा था वहां पर. पिछला ओवर काफी शांत था, उसका प्रेशर बन रहा था. डीजे
पटाखों की गड़गड़ाहट दोनों ही खेमों में, दोनों ही डगआउट पे पूरी तरह से समर्थन मिलता हुआ दोनों टीमों में, दोनों टीमों को अपने अपने समर्थकों द्वारा म्यूजिक बजाकर, पटाखे बजाकर यहाँ पर समर्थन दे रहे हैं। पहला विकेट गिरा, निशांत को मिलने वाला पहली सफलता, पहली गेंद। इस बार फिर से हवा में गेंद, राजशेखर का विकेट हासिल करने का मौका, लेकिन मौका गवाया क्योंकि नो मैंस लैंड में गिरती हुई गेंद। राजशेखर कुछ एक जीवनदान के साथ अपना खाता खोलते हुए, अपने खेल का आगाज करते हुए, लेकिन इंटेंशंस क्लियर है, आक्रामक बल्लेबाज है। सिराज को साथ देना होगा राजशेखर का भी, लेकिन कुछ भी हो तारीफ करूंगा निशांत की। आते ही पहली गेंद पर सोमे जैसे बल्लेबाज का आउट किया। इस बार अल्टी पल्टी का प्रयास, लेकिन उल्टी खा गए, यहाँ पर चकमा खा गए यहाँ पर बल्लेबाज सिराज। पूरी तरह से समर्थन मिलता हुआ यहाँ पर बॉलर को, सभी खिलाड़ियों, सभी फील्डर द्वारा। क्या खूबसूरत यहाँ पर गेंदबाजी अब तक पूरी तरह से बांध कर रखा। ये हर एक डॉट गेंद प्रेशर बढ़ाएगी हर एक बल्लेबाज के ऊपर। इस बार बढ़िया गेंद, चारों खाने चित करते हुए यहाँ पर, चारों खाने चित यहाँ पर बल्लेबाज। क्या खूबसूरत गेंदबाजी हो रहे हैं, गिर पड़े, धर पड़े वहां पर, लेकिन रन नहीं मिला। डॉट गेंद, हर एक डॉट गेंद यहाँ पर परेशानी का सबक बनते हुए, क्योंकि मेगा फाइनल मैच है मेरे भाई। चैंपियंस ट्रॉफी का सवाल है, और इस सवाल को स्वीकारा और सवाल का जवाब देते हुए 6 रन के साथ सिराज। निशांत अब तक काफी शांत और चल रहा था, लेकिन निशांत को यहाँ पर शांत करते हुए सिराज, जो सवाल पूछा था उसका छक्के के साथ जवाब देते हुए सिराज। सिराज का राज इस समय बल्ले से बीबीएल के मैदान पर, और इस बार दिशा खराब, दशा खराब, मनोवैज्ञानिक दबाव पिछली गेंद पर जो छक्का लगा था पूरी तरह से नजर आता हुआ बल्ले गेंदबाज निशांत के ऊपर। एक छक्के ने लाइन और लेंथ बिगाड़ दी यहाँ पर निशांत की। क्या वापसी कर पाएंगे निशांत, तो आने वाला वक्त ही बताएगा। फिलहाल निशांत बॉलिंग मार्ग पर, फिर से भटकी हुई गेंद और कनेक्शन सही, रिजल्ट वही, 6 रन। रन 32। होता ओवर, बैटिंग पावर प्ले यानी कि बिग बैश ओवर। एक मौका दोनों ही बल्लेबाजों को खुल के बल्लेबाजी करने का। इस ओवर में सिर्फ 3 खिलाड़ी 30 गज की रेखा के बाहर खड़े हो सकते हैं, यानी कि ये बिग बैश ओवर, बैटिंग पावर प्ले का ओवर। एक मौका, गोल्डन चांस, सुनहरा मौका, 6 गोल्डन गेंदे बटोरिए दोनों हाथों से, लूट लीजिए। और गेंदबाजी का भार संभाला है प्रमोद ने। पहली ओवर काफी खूबसूरत ओवर की थी प्रमोद ने, लेकिन अपने कोटे की दूसरी ओवर लेकर, बैटिंग पावर प्ले की ओवर लेकर हमारे पास इस मेगा फाइनल में श्री प्रेमनाथ जुवाड़कर सर भी मौजूद है। मैं उनसे गुजारिश करूंगा कि आप व्यासपीठ पर अपना आसन ग्रहण करें सर।
फिर से प्रमोद बैटिंग पावर प्ले का ओवर, आधे ही लंबी हिट लगाने का प्रयास, लेकिन ऐसे थोड़ी ना देंगे। प्रमोद है भाई, पहली ओवर काफी शांत काफी खूबसूरत गेंदबाजी की थी प्रमोद ने, उनका कॉन्फिडेंस तो जरूर मिलेगा उसका, और उसी कॉन्फिडेंस का यहाँ पर इस्तेमाल करते हुए पहली गेंद डॉट गेंद, बल्लेबाज परेशान, नाराज, निराश, क्योंकि एक गेंद बैटिंग पावर प्ले की खराब हो चुकी है, डॉट हो चुकी है। इस बार दिशा से भटके, तेज गति का प्रयत्न यहां पर, और तेज गति करने से अपने गति अपनी दिशा दशा भूल गए। अंपायर ने इसे वाइड करार देते हुए अंपायर आ गए शाहरुख खान के पोज में, ये वाइड है मेरे भाई, हाँ ठीक है वाइड है, अतिरिक्त रन है। और राजशेखर फिर से तैयार, बैटिंग पावर प्ले का ओवर। प्रमोद स्ट्राइक पर, राजशेखर बल्ला उठाए, और ये गलत गेंद, मेरे ख्याल से अंपायर के डिसीजन का इंतजार रहेगा, और अंपायर का इशारा नो गेंद, नो गेंद यानी कि मुफ्त की गेंद। और इसके बाद जो आपने गलती की उसके गलती का खामियाजा, अगली गेंद फ्री हिट, बैटिंग पावर प्ले, 3 फील्डर बाहर, मुफ्त का चंदन घिस मेरे नंदन, देखना चाहिए कितने रन बटोर पाते यहाँ पर। मुफ्त की गेंद, फ्री हिट की गेंद, पहली ओवर में दिशा से सही लाइन और लाइन के साथ गेंदबाजी करे थे, लेकिन इस बार ओवर कॉन्फिडेंस हमेशा घातक होता है, ओवर कॉन्फिडेंस हमेशा डेंजरस होता है, वही ओवर कॉन्फिडेंस अपनी गेंदबाजी में दिखता हुआ। होश नहीं खोने हैं, जोश में जोश भी रखना है, होश भी रखने हैं। और इस बार फ्री हिट की गेंद, खेला जरूर लेकिन पैरों पे टकराई गेंद, मिस फील्डिंग वहां पर, लेकिन बैकअप भी उतनी अच्छी। लेग बाय का इशारा यानी कि अतिरिक्त रन, वापसी करते हुए ट्रैक पर आते हुए इस समय प्रमोद, जो ट्रैक भटके थे फिर से ट्रैक पर आते हुए, फ्री हिट की गेंद, खराब गेंद होती हुई यहां पर एक ही रन मिला, और बैटिंग पावर प्ले का ओवर, अब तक कोई बाउंड्री नहीं। इस बार लो बुलडॉज गेंद, फिर से पैरों में टकराती हुई गेंद, रन आउट का मौका जरूर बना था, दूसरे रन लेना चाहते हैं लेकिन कोई मौका नहीं। श्रीमान लव केरकर जी भी यहाँ पर मौजूद है इस मेगा फाइनल मैच में, कृपया आपसे गुजारिश रहेगी आप व्यास पीठ पर जाकर अपना आसन ग्रहण करें। श्रीमान लव केरकर सर, बैटिंग पावर प्ले का और अब तक शांत चल रहा हो, अतिरिक्त रन को छोड़कर कोई बाउंड्री नहीं, कोई बड़ी हिट नहीं, और इस बार प्रयास तो जरूर किया लेकिन फील्डर से दूर, एक ही रन, यानी कि फिर से शांत, कंगाली छाई हुई, बाउंड्रीज की अकाली छाई हुई। कंगाली में आटा गीला, बैटिंग पावर प्ले में नहीं लगा कोई बड़ी बाउंड्री, बड़ा छक्का, इक्के दुक्के से काम नहीं चला, क्योंकि मेगा फाइनल मैच है, अतिरथी महारथी बल्लेबाज है, और इस बार कनेक्शन सही तो रिजल्ट सही, 6 रन के साथ इस ओवर में पहली बाउंड्री लगती हुई। चौथी ओवर जो प्रगतिवर बैटिंग पावर प्ले की ओवर, और टोटल स्कोर बने 4-4-44, 4 के ऊपर 4, और फिर से ओवर भी नंबर 4, बैटिंग पावर प्ले का ओवर, 6 रन, अब तक कोई बाउंड्री नहीं लग रही, लेकिन पिछली गेंद पर खूबसूरत छक्का लगा राजशेखर के बल्ले से। इस बार फिर से बल्ला घुमाया, बल्ले का अंदरूनी किनारा पाया, राजशेखर का खेल समाप्त।
ओवर समाप्त। नंबर 4 रन बने हैं, 4 के ऊपर 4 यानी कि 44 रन। 2 विकेट के नुकसान पर 5वीं ओवर लेकर धीरज अपने बॉलिंग मार्क पर मार्क करते हुए बुल है मार्किंग पर। बैट्समैन है नए बल्लेबाज खुद कप्तान पंकज जो नॉन स्ट्राइकिंग एंड पर स्ट्राइक पर रहेंगे सिराज। सलामी बल्लेबाज के रूप में उतरे थे सिराज लेकिन अभी तक कोई शांत बल्लेबाजी करते हुए सिराज को राज करना होगा यहाँ पर क्योंकि मेगा फाइनल मैच है भाई। इस बार स्लो ओवर ऑन गेंद खेला हवा में गेंद फील्ड तक नहीं पहुंच पाएंगे और 1 रन के साथ चुपके से यहाँ पर छोर बदला दोनों ही बल्लेबाजों ने और स्ट्राइक पर कप्तान जिम्मेदारी उठाने के लिए तैयार और कप्तान से कप्तानी पारी की भी आवश्यकता रहेगी। एक फाइटिंग टोटल बनाना है क्योंकि 6 ओवरों का ये मैच मेगा फाइनल मैच सिर्फ चैंपियन बनने से 1 कदम दूर, लेकिन 1 कदम उठाना पार करना इतना आसान नहीं रहेगा क्योंकि सामने खड़ी है चौतार। अच्छी गेंदबाजी यहां पर और दूसरे भी रन के लिए भाग पड़े। 2 रन चुरा लिया अच्छी रन बिटवीन द विकेट। 47 रनों पे पहुंचता हुआ स्कोर 5वीं ओवर प्रगति पर। इसके बाद आपको सिर्फ 1 ओवर बचती है खेलने के लिए। अब आपको बल्ला खोलना है, अपने तरकश में जितने भी तीर है उसे निकालने हैं क्योंकि इसके बाद मौका नहीं मिलेगा। तरकश में तीर रखे उसके जंग खिलाने का कोई फायदा नहीं है। लो फुल टॉस गेंद बेहतरीन गेंद जड़ में डाली हुई गेंद नेस्तो नाबूद करते हुए यहाँ पर पंकज को धराशायी करते हुए यहाँ पर पंकज धराशायी यॉर्कर गेंद निकाली यहाँ पर धीरज ने। तरकश में से मेरे भी तरकश में बहुत सारे तीर है उसमें से एक ब्रह्मास्त्र निकालते हुए यहाँ पर धीरज चारों खाने चित करते हुए पंकज को, लेकिन पंकज फिर से उठ गए खड़े हुए और खेलने के लिए तैयार। खेला लगाया गेंद गई 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 लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के बाहर 6 रन डीजे। इस बार फिर से खेला शॉट कनेक्शन सही परिणाम वही 6 रन। बैक टू बैक सिक्सेस फ्रॉम पंकज। हैट्रिक का मौका यहाँ पर पंकज के लिए आगे निकले और खेलने का प्रयास लेकिन कनेक्शन सही नहीं रहा। इस बार जमीन के सहारे गई गेंद और अच्छी फील्डिंग वहां पर तुषार द्वारा 1 ही रन मिलेगा। अजीज 1 रन के बदौलत ओवर की समाप्ति यानी कि 5 ओवर की समाप्ति के बाद टोटल स्कोर है 60 रन यानी कि अंतिम 6 गेंदे अंतिम जायज 6 गेंदे लीगल 6 गेंदे आपके लिए मौका 6 गेंदों का मार दीजिए मौके पे चौका। अंतिम ओवर लेकर युवा गेंदबाज किरण, यही किरण जिन्होंने इस टूर्नामेंट के चौचार वॉरियर्स के पहले लीग मैच में उनको जीत हासिल दिलाकर 8 रन डिपेंड कर इस फाइनल तक पहुंचने में उनका बहुत बड़ा योगदान है। इसी किरण, उन्हीं किरण के हाथों में गेंद। क्या इस बार अपने उम्मीदों पर, कप्तान की उम्मीदों पर, ओनर की उम्मीदों पर खरे उतर पाएंगे? आवाज लगाते हुए यहाँ पर जयकारा लगाते हुए यहाँ पर ओनर सईदीप। किरण
इस बार खेला हो में गेंद, देखना होगा कोई फील्डर पहुंच पाएगा नहीं, लेकिन प्रयास जरूर किया था खुद बॉलर किरण ने, लेकिन 2 रन चुरा लिए यहाँ पर। 2 रन के बदौलत तो पंकज फिर से स्ट्राइक पर आते हुए। पंकज शिवगढ़ के लड़ाकू, लड़ाकों के नेता सेनापति यहाँ पर लड़ रहे शिवगढ़ के लिए। शिवगढ़ के सेनापति यानी कि खुद कप्तान अपनी कप्तानी पारी खेलते हुए, और सीसी बाकी लड़ाकों से सेनापति से यही उम्मीद रहती है, क्योंकि कैप्टन नीड्स टू बी लीड फ्रॉम द फ्रंट। आप एक उदाहरण सेट करो, एक आप एग्जांपल सेट करो, बाकी आपको फॉलो करते जाएंगे। फिर से किरण, किरण टू पंकज, इस बार दिशा से भटके यानी कि पड़ेंगे फटके, अंपायर का इशारा मिलता हुआ वाइड के रूप में एक और रन जुड़ता हुआ, टोटल स्कोर बढ़ता हुआ 63 रन। पंकज, पंकज अपने बैटिंग स्टांस, अजूबो गरीबो का स्टांस है यहाँ पर पंकज का। इस बार खेला, कनेक्शन तो सही है, देखना होगा गेंद गई 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 सीमा रेशा पार, 6 रन। पंकज एक चौथे नंबर के बल्लेबाज बने जिन्होंने 100 रन क्रॉस किया इस टूर्नामेंट में। पंकज फिर से दिशा खराब, दशा खराब, हालत खराब, क्योंकि मनोवैज्ञानिक दबाव पिछले गेंद पर जो छक्का लगा था उसका पूरी तरह से नजर आता हुआ, क्योंकि युवा गेंदबाज है, अगर प्रेशर को सोख कर इसे ऑब्जर्व करके आप आगे बढ़ेंगे तो सफलता हासिल कर पाएंगे, लेकिन हर एक की बस की बात नहीं है, क्योंकि मेगा फाइनल मैच का प्रेशर है मेरे भाई, मेगा फाइनल मैच है, सामने दिग्गज बल्लेबाज पंकज, और लो फुल टॉस गेंद खेल दिया वहां पर, फील्डर मौजूद, एक ही और ये गेंद गई 1 बाउंस, 4 रन। गरीबी में आटा गीला होता हुआ यहां पर, पहले छक्का लगा, अब चौका लगा, बॉलर के पूरी तरह से हौसले को नेस्त नाबूद करते हुए यहां पर पंकज, शिवगढ़ के सेनापति लड़ रहे हैं चैंपियन बनने के लिए अपने टीम के लिए। कैप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट यहाँ पर, सेटिंग एन एग्जांपल फॉर अदर्स, लेकिन थोड़ी सी परेशानी का सबक यहाँ पर चौचार के खेमे में। दर्शकों से, समर्थकों से गुजारिश रहेगी अपने बॉलर का मनोबल बढ़ाए, हौसला बढ़ाए, युवा बॉलर है। किरण, किरण टू पंकज, इस बार लंबी हिट लगाने का प्रयास, एक ही रन से संतुष्ट होना पड़ेगा, खुद नाराज अपने शॉट से। पंकज, पंकज चौथे खिलाड़ी बने इस लीग में, इस टूर्नामेंट में, जिन्होंने 100 रन क्रॉस किए, अपने निजी स्कोर 100 रन जो क्रॉस किए, चौथे खिलाड़ी बने पंकज। सिराज, सिराज भाई आप ओपनर के रूप में आए थे, अंतिम ओवर है, आपके बल्ले से बड़े हिट की आवश्यकता हो जाएगी, लेकिन पूरी तरह से सिराज का बल्ला खामोश। इस बार फुल टॉस गेंद, इसका भी कुछ फायदा नहीं उठा पाए। जब किस्मत खराब हो ना तो ऊंट पर बैठे हुए आदमी को भी कुत्ता काट जाता है। यहां पर बॉल चेक हो जाएगी, इज दैट इज ना वेस्ट हाई, नो की अपील जरूर की थी। हाँ मैं आ रहा था सिराज के ऊपर, जब आपकी किस्मत खराब हो तो और ऊंट पर बैठे हुए आदमी को भी कुत्ता काट जाता है। फुल टॉस गेंद थी, छक्के में तब्दील करें, लेकिन फिर भी उसका कुछ फायदा नहीं उठा पाए। बॉल चेक हो रही है, क्या ये वेस्ट हाई थी, क्या ये मुफ्त की गेंद थी? अगर ये मुफ्त की गेंद रही, ये नो गेंद रही, और बैट्समैन जो स्ट्राइक पर है दिग्गज बल्लेबाज पंकज, और ये नो बॉल है, नो बॉल है यानी कि वेस्ट हाई, नो बॉल यानी कि फ्री हिट का मौका, अतिरिक्त रन। स्ट्राइक पर पंकज, फिर से फुल टॉस गेंद, लेकिन फ्री हिट का कुछ फायदा नहीं उठा पाए। यहाँ पर फ्री हिट जरूर थी लेकिन कुछ फायदा नहीं, यहाँ पर स्ट्राइक लेना चाहते हैं पंकज, और रन आउट का मौका सिराज अपने कप्तान के लिए अपना विकेट दान में देते हुए, सैक्रिफाइस करते हुए यहाँ पर सिराज की बारी समाप्त।
चिठणीवर मारले. लेकिन नॉन स्ट्राइकिंग एंड पे करो अंतिम गेंद इस ओवर की स्ट्राइक पर पंकज और खेलने का प्रयास लेकिन नाकामयाब यानी कि बिंदी गेंद के साथ इस ओवर की समाप्ति, इस पारी की समाप्ति। पहले बल्लेबाजी करते शिवगढ़ के लड़ाकों ने बनाए 78 और 79 रनों का लक्ष्य रखा है इस मैच को जीतकर ट्रॉफी उठाने के लिए। लेकिन क्या चौचार के वॉरियर्स इस ट्रॉफी को उठा पाएंगे, क्योंकि सामने खड़े हैं शिवगढ़ के लड़ाके। कुछ ही क्षणों में दूसरे इनिंग का आंखों देखा हाल आप सुनेंगे। एक प्यारी सी जुबान, महाराष्ट्र की शान श्री संतोष मरिये सर के जबानी। एक बऱ्याच बरं तुम्ही आवाज ऐकला, हिंदीचा बुलंद आवाज. तर आपलं पण खूप खूप धन्यवाद. तर आपण दुसऱ्या इनिंग कडे वळूया. तर आमच्या समवेत माझ्या बाजूक बसलेला असा आमचोच वेंगुर्ल्याचो मोहित गिरप. नक्कीच आम्ही थोडं मोहित मालवणी कॉमेंट्री करण्याचा प्रयत्न करूया, कारण मालवणी भाषा ही रसाळ फणसासारखी गोड आणि हापूस आंब्यासारखी गोड असा वाकडी तिकडी भाषा असा. आणि नक्कीच आपण ही भाषा ऐकूया. नक्कीच प्रयत्न असतलो. आमच्या समवेत मोहित गिरप असा आमचोच वेंगुर्ल्याचो हो उबादांड्या गावचो एक, आणि उबादांड्या गावचो एक वैशिष्ट्य असा, आमचो उबादांड्या गावचो एक खेळाडू सुनील मनोहर गावस्कर ह्यो सुद्धा वेंगुर्ल्याचो असा. आणि ह्या सुद्धा नाव तुमका माहीत असतला. भारत क्रिकेट संघामध्ये खेळलेलो सुनील गावस्कर हे सुद्धा आमच्या वेंगुर्ल्याचो मालवणी माणूस. आणि आमच्या समवेत मोहित असा. हॅलो हॅलो आमच्या भितर कॅफेचे आमदार सन्माननीय आदरणीय एल्टन डिकोस्टा सर यांचं आगमन होत आहे. वेलकम सर. आपण मुख्य व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचंय. वेलकम सर. सर्वांनी टाळ्या वाजवा. आपण सरांचं टाळ्या वाजवून स्वागत करूया. उपस्थित सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत पुन्हा एकदा. मुख्य व्यासपीठावरील जे उपस्थित मान्यवर आहे त्यांचं पुन्हा एकदा वेलकम करतोय आपण या स्पर्धेच्या दरम्यान. आणि आपण सेकंड इनिंग कडे वळूया. गावबरा करू मालवणी आकाशवाणी केंद्रावरून तुमचा सगळ्यांचा हात जोडून स्वागत. या मॅच मध्ये तुमका बघूचा असा
79 मोहित 79 धावांचो पाठलाग करूचो असा प्रतिस्पर्धी संघाक चौचार वॉरियर्स या टीमिक. काय बोलशील तू? मोठी धावांची ही टार्गेटची मॅच तू बघतोय. मुगड्यान रेत काढू होय दोघी बॅटरांका सुरुवातीपासून कशी बॅटिंग होई? हॅलो, माका असं वाटतं काय हे खेळाडू असत ते जबरदस्त असत दोघही जात. कोणतो कोणतो आउट झालो. पहिलं बॉल मोहित पहिल्याच बॉलवर मनोज नावाचा ह्या कलाम लागलेला असा. पहिल्याच बॉलवर मनोज आउट झालो. इलो तसो बाहेर झालो. म्हणजे मालवणी सांगतो झाला तर करूचो होतो त्याका नरकासूर तयार झालो संकासूर. व्हावचा होता डॉक्टर पण झालो कंडक्टर. सस्ताच माघारी परतलो आणि पहिला कलाम लागला. 79 धावांचो त्यांका पाठलाग करूचो असा आणि 79 धावांचो जर तुमका पाठलाग करूचो असा तर चांगली बॅटिंग करूची लागतली. मोहित काय बोलशील? पहिलं विकेट पहिल्या बॉलर. पहिल्या बॉलर पहिलं विकेट पडलो पण ह्यांका फाटसून तरी त्यांचा सांभाळूचा लागतला सगळा. कारण फाटसून रोहन असा आणखी बरे बरे कोण कोण असत त्यांका धरून शालावता लागतला तरच हे रन येतले. नाहीतर काय खरा ना ह्यांचा. आणि तसोच ह्यो दुसरो संघ असा त्यांच्याकडे बॉलिंगही बरी असा. हैसून थैसून असे कट करणारे बॉलर असत नाचणारे बॉलर असत त्यांका बॅटिंग ही बरीच करूची लागतली. बरोबर बोललोय मोहित. पहिलं विकेट हे स्वस्तात माघारी परतलो आणि आउट जाणारा खेळाडू असा तो मनोज. पहिला कलाम लागला. अण्णा नायकाच्या भाषेत कलाम लागणं म्हणजे काय? ज्यांनी ज्यांनी रात्रीच खेळ चालले ही मालिका मालवणी बघली त्यांकाच माहिती अण्णा नायक आणि शेवंता कोण. पहिला कलाम लागला. तू बोललोय ह्यांका मोठे फटके मारूचे लागतले. मुगड्यान रेत काढूचो लागतलो या धावांचा पाठलाग करूचा असला तर. पहिलं विकेट धावपलकावर धावसंख्या आम्ही बघतोय 0. पहिल्याच बॉलर पहिला कलाम. तुषार तुषार यावेळी तुषारचो अल्टी पलटी करूचो प्रयत्न होतो. एक धाव पूर्ण केली जाता दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलो जातलो आणि दुसरी धाव पण पूर्ण केली. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. जसो खुळावलेलो कुत्रो पाठी लागता ज्यावेळी आपण धावतो तसे दोन्ही बॅटर धावले. आणि ज्यावेळी लोकांच्या आपण बागेत जातो काजी काढूक आणि ज्यावेळी काजी चोरून आणतो तेव्हा मालक पाठी लागता त्यावेळी तसे धावतात तसे धावले. टोटल धावपलकावर धावसंख्या 2. यावेळी मोठो फटको लॉफ्टेड फटको चेंडू हवे चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षकाच्या वयात येऊन पडलो. जसो तिरपाच्या दाण्यात जसो दानो तयार होता सवाष्णीच्या घोटीत जसो नारळ भरलो जाता जसा लग्नाचा आमंत्रण दिला जाता तसा लग्नाचा आमंत्रण बॅटरने दिला आणि क्षेत्ररक्षकांनी स्वीकारला. दुसरं धक्को बसता डीजे. सुरुवात तर खराब झाली. काय बोलशील? सुरुवात तर ह्यांची खराब झाली पण ह्यांका जर ह्या ट्रॉफीचो मानकरी जर जाऊचा असला तर ह्यांका असा करून जमाचा नाही. त्यांका सगळ्यांका थोडे थोडे रन काढून तरी पुढे मॅच चलवची लागते. नाहीतर ऐतशेच जर करून लागले तर म्हणतात ता काय. हॅलो बरोबर मोहित. इथं मात्र स्पर्धेदरम्यान सन्माननीय बुधाजी केरकर यांचं आगमन झालेलं आहे. आपलं सहर्ष स्वागत. आपण मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. धन्यवाद सर. बरोबर बोलला मोहित. मोठ्या धावांचा डोंगर पार करूचो असा तुमका. फुल्लो बॉल खोलात टाकलो होतो ऑन साइड चेंडू वळवल्यान एकच धाव पूर्ण करतले दोन्ही बॅटर. दुसऱ्या धावेची तमाम शंका संपली. धावपलकावर धावसंख्या टोटल 3 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. 79 धावांचो पाठलाग करूचो असलो तर तुमका मुगड्यान रेत काढूचो लागतलो. प्रत्येक बॉलवर मोठो फटको घेऊचो लागतलो. काउंटर अटॅक करूचो लागतलो. बघूया काय होता या मॅचिक. पुढलो बॉल दामोदरचं हो बॉल आणि डॉट बॉल. दामोदरची बॉलिंग बघली तर सुंदर बॉलिंग. माका दिसता रामनाथ दामोदर महाराजाचा आशीर्वाद असा या खेळाडूर. चांगली गोलंदाजी बोग गावता. सन्माननीय बुधाजी केरकर मास्टर टेजेरियो वेलकम सर. आपण स्थानापन्न व्हायचंय.
दामोदरान आपल्या बॉलिंगेर चौचार संघाक दामून थेयल्यान जबरदस्ती बॉलिंग करता अजून त्यांना हलाक दिना नाही म्हणजे कायच्या काय पॉवरफुल बॉलिंग करता ह्यो हॅलो बरोबर बोललास मोहित बरोबर बोलले कारण दामोदराचा आज दिवस बरो असा मालवणीत म्हटलं जाता जेचो येळ बरो त्याचो खेळ बरो जेचो जर वेळ वाईट असतात ना तर झाडावर चढलेल्या माणसाक सुद्धा येऊन कुत्रो चावता हेरची येर शिकणार खेळ. पण येळ बरो नसलो जाल्यार झाडार आहे बरोबर 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 आज वेळ बरो दामोदर आज माहित नाही कोणाचा तोंड बघून दिलो कोणाक व्हिडिओ कॉल केल्यान सगळा भाईला बुतूरला बघूचा लागतला चांगली बॉलिंग केल्यान धावपलकावर धावसंख्या टोटल 3 धावा या परत असा आहे असा बितूत 3च रन दिल्यान पहिल्या ओव्हरीक मॅन्डेटरी पॉवर प्लेची मोहित ओव्हर होती फक्त 3 दिल्यान आणि 2 खेळाडू बाद केल्यान चांगली बॉलिंग मध्ये बदल घडता आणि बॉलिंग लाईनवर राजशेखर ह्यो असतलो दुसरी ओव्हर आणि दुसऱ्या ओव्हरीचो पहिलो बॉल फेस करूक तयार असा ऑन स्ट्राईक आदेशचो बॉल नक्कीच आदेशला बॉल होतो शॉर्ट ऑफ लेन ऑन साइड एक फटको खेळल्यान एकच धाव एका आणि धुक्यान काही घ्यायचं नाही मोठे फटके मोहित मारूचे लागतले कारण 79 धावांचो पाठलाग मोठो डोंगर असा दिल्ली अब आपको बहुत दूर आहे हो धंद्याच्या बाबतीत सांगू गेले तर कर्माटान काय जमाचा नाही मोठे नग गावले तरच मोठो रिपोर्ट जातलो तसा या गणित असा बरोबर 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 करमाट म्हणजे बारीक बारीक मासे तुमका चलायचे नाही मोठे इसवण मोठे मोठे पापलेटासारखे मोठे मोठे फटके घेऊचे लागतले तरच काहीतरी होताला बरोबर बोललंय त्या आता बघूया काय करता तो आदेशान मारल्यान तो फटको गेलो सर मधीत काहीतरी आणि सोमेश तो फाट धरता बोलाचो सोमेशा गावलो बॉल आणि दिल्यान मारून बघूया हुना सर 2 धावा धावले ते 2 धावेनिशीर धावपलकावर धावसंख्या टोटल 7 धावा महेंद्र सिंग धोनी जर्सी क्रमांक 7 रोनाल्डो जर्सी क्रमांक 7 आठवड्याचे वार 7 इंद्रधनुचे कलर 7 लग्नाचे फेरे 7 आणि तुमची आमची 7 या स्पर्धेसाठी पुढलो बॉल यावेळी समोर खेळाचा प्रयत्न हवेमध्ये बॉल पडलो नो मॅन्स लँड मध्ये क्षेत्ररक्षक येता चेंडू पासून धावता चेंडू धरल्यान तोपर्यंत एकच धाव आणि या एका धावेन 8 धावा 8 आकडा मोहित 8 नोव्हेंबर 2016 नोटबंदीचो दिवस पण तुमका हैसर रंग बदलूचो लागतलो मॅच जिंकायची असा तर 79 धावांचो पाठलाग करूचो असा तर हय तशी किटाळा मारून जमाचा नाही मोठे बॉम्ब लाव होय तर तुमची विस्फोटक स्फोट घडवून आणल्यान चेंडू सीमा रेषा पार षटकार सांगूची गोटी किटाळांची म्हणा जर बॉम्बच लायल्यात सगळं बॉम्ब स्फोट करून टाकल्या असेच जर बॉम्ब स्फोट केल्यान तरच ही संख्या काहीतरी पुढे सराकतील नाही तर थयच्या थय गत जाऊन जातली बरोबर मोहित बोललोय किटा उडावून काय होता नाही मोठे फटके म्हणजे स्फोट घडवचे लागतील तुमका मोठे मोठे फटके मारूचे लागतले धावपलकावर धावसंख्या 14 2 गड्यांच्या मोबदल्यात दुसऱ्या ओव्हरीचो खेळ प्रगतीपथावर थैसर मात्र आडव्या बॅटने मारल्यान थैसर क्षेत्ररक्षक असा थय बॉल कवळल्यान तोपर्यंत एकच धाव आणि या एका धावेत धावपलकावर धावसंख्या टोटल आपण बघतोय 15 धावा 2 ओव्हरीचो खेळ संपलेलो असा मोहित अजूनही त्यांना 79 धावांचो पाठलाग करूचा काय बोलशीत आता येणारे काही फलंदाज असत त्यांना मोठे फटके तर घेऊचेच लागतले इलाज नाही कारण ह्या धावाचा पाठलाग करूचा असला तर मोठे फटके घेऊचेच लागतले पण प्रतिस्पर्धे संघाची गोलंदाजी बरी होता त्यांच्याबद्दल काय बोलतलोय बरोबर असा तुझा त्यांका बॅटिंग करूची लागतली आणि ह्यांका बॉलिंग करूची लागतली म्हणजे ह्यो शेवटचो सामनो असा फायनलीचो आणि ही ट्रॉफीसाठी लढत करतात त्याच्यामुळे ह्या दोघांका व्यवस्थित ताकद लावची लागतली शेवटी दोघांतलो एक कोणतरी जिंकतलो बरोबर मोहित बोललोय या पहिल्या क्रमांकासाठी या फर्स्ट ट्रॉफी साठी झगडी असा कोण झगडी जिंकतलो बघूया ओहो उडाया वैता 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 डायरेक्ट चंद्रा डायरेक्ट डोंगरार डायरेक्ट चेंडू सीमा रेषा पार मी गाडीवर फिरताना कामानी धीरजचा तर मोहित धीरजच्या बॅट मधनं बऱ्याच वेळाने एक मोठं फटको इलो धीरज तुका हय तशेच बाहेर बाहेर मारूचा लागतला तडी मारून काय गावाचा ना 20 वाद 22 वाद धंदो बरोबर पेटना मारल्यान फिरयल्यान आणि बॉल सीमारेषा पार डाऊन द ग्राउंड
आडव्या बॅटीन ह्यो फटको खेळलेलो पण चेंडू फळी गेलो तो यमुना जळी. धीरज ह्यो धडाकेबाज फलंदाज असा तुम्ही बघता असा तो काय खेळता तो तशीच त्या खेळी करूची लागतली आणि फाटसून थैसून रोहन वाट बघता केव्हा मिया हैसर येते आणि ह्याच्या वांगडा शाला येतं ह्यांका धरून. हॅलो शेलावचा लागतला धावपलकावर धावसंख्या 25 लॉस ऑफ 2 विकेट. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. पंकजचं बॉल ह्यो बॉल बरोचसो बाहेर टाकल्यान मोहित आणि या बॉलाक म्हटला झाला तर मालवणी काय म्हणतं तुका माहित असतला. बघता भजी आणि मागता वडे आणि समुद्रात मासो आणि टडीक मॉल. ज्यावेळी समुद्रातून आपण मासो हटतो त्याचा मॉल लागता त्याका मॉल म्हणतात. तसंच बॉल बाहेर बॉल टाकल्यान दिशाहीन बॉल टाकल्यान आशा की बहन निराशा दिखती हुई. टोटल धावपलकावर धावसंख्या 26. पुढलो बॉल पंकजचं यो बॉल खोलात टाकलो होतो आणि हैसर मात्र काहीतरी घडला बिघडला. थोडीशी मिसफील्ड झाली होती पण एकच धाव. एका धावेनेशीर धावपलकावर धावसंख्या टोटल आपण बघतोय 27 धावा. मोहित 27 धावा झालेल्या असत. तिसरी ओव्हर असा आणि 79 धावांचा पाठलाग करूचो असा. चौचार वॉरियर्स टीमिक. बघूया कोण जिंकलो. फुलटॉस बॉल होतो समोर खेळल्यान चांगला क्षेत्ररक्षण झालेला असा. एकच धाव असतली. मोहित काय बोलतोय ही मॅच कोण जिंकलो तुका प्लेयर राहिले माहित असत कारण मी वेंगुर्ल्याचं असंय माका एवढं माहित नाही प्लेयर तुका माहित असा ज्याची प्रत्येक खेळाडूची. बघू गेल्या दोघांय संघात जबरदस्त खेळाडू असत. हैसरय बरे आणि थैसरय बरे पण हे दोघांय संघ एकामेकार भारी पडत असे माका दिसतात. पण बॉल शेवटचो पडा जर समजायचा नाही कोण जिंकतो आणि कोण नाही तो. बरोबर बरोबर. दोन्ही टीम माका बघू गेले तर मी सांगतोय ताकदवान असत. सांगा घेणार नाही कोण जिंकतले कोण हरतले कारण बरो खेळतलो तो जिंकतलो. ज्याचो वेळ बरो तो सुद्धा जिंकतलो. बघूया कोणतो वेळ बरो असा. फुलटॉस बॉल होतो आडव्या पॅटना फिरयल्यान आणि हैसर काहीतरी फुटबॉल बघू गावलो होतो पण चांगलो बॅकअप त्या फिल्डराक पांघरून घालण्याचं काम केल्यान आणि हैसर काय घडता एकच आणि एका धावेनिशीर धावपलकावर धावसंख्या टोटल 30 धावा. 3 ओव्हरीचा खेळ मोहित संपलेला असा. 10 धावांच्या सरासरी 30 धावा काढल्यानी अजून कितके वय ते बघूया. आता 18 बॉल मध्ये करूचे असत. 49 धावा. 18 बॉलात मोहित 49 रन्साची गरज असा. कोण जिंकलो बघूया. 18 बॉलात 49 धावा. शिवगड 11 टीम या धावांचं संरक्षण करतो काय बघूया. बचाव करतो काय बघूया. आमच्या भीतर सादिक पी.एम.एस. सादिक सर आमच्या भीतर असा. मास्टर टेजीर बस वेलकम सर तुमगेले या टुर्नामेंटाक. सन्माननीय मोहम्मद अन्सार यो बी आमच्या भीतर असा. सर तुम्ही टेजीर बसपाचे वेलकम सर. मोहित 18 बॉलांत रन्साची गरज असा ती 49. 18 बॉलांत 49 धावसंख्येची गरज. पहिलो बॉल चौथ्या ओव्हरीचो फुलटॉस बॉल आणि हैसर खराब फिल्डिंग झाली आणि चुकीला माफी नाही. क्रिकेटमध्ये तुम्हाला बरी फिल्डिंग करूची लागतली जर तुमका जिंकाचा असा तर. मोहित जिंकाचा आता तर ह्यांका बरीच फिल्डिंग करूची लागतली. कसलोय माग घेऊन जाऊन मासे गावाचे नाही माग बरोच होयो तरच हे मासे गावतले. हे कट्टराची जाळा घेऊन दिली ते बाल खायच्या खाई जायत असत. बरोबर बरोबर. कारण तुमका जाळा जर फाटलेला असला तर परत शिवाचा लागतला. असे जर बॉल घालायला जायचून तर तुमका ही मॅच गमवायची लागतली. मासे खायच्या खाई जातले आणि मॅच खायच्या खाई जाते. बरोबर बरोबर बरोबर. तर धावपलकावर धावसंख्या टोटल 35 झालेले असत. मोहित चौथ्या ओव्हरीचा खेळ असा. 79 धावांचा पाठलाग करूचा. या बी कमी गतीचो बॉल होतो. मोहित गती परिवर्तन बहु गावला
आणि या कमी गतीच्या चेंडूक मालवणीत म्हटला जाता रानलँड टोपभर आणि वाईल्डलँड कळटीभर असो बॉल बहु गावलो. पंच आपला निर्णय काय, फलंदाज बाद की रिटायर्ड आउट? आदेश याला माघारी परतावं लागेल. आदेश हो माघारी परतता रनआउटच्या स्वरूपात आणि अशा प्रकारे तिसरं धक्को बसता. चौचार वॉरियर्स टीम 79 धावांचो पाठलाग करूचा. धावपलकावर धावसंख्या टोटल 35 झाली असा. आणि आता मात्र चौचार संघाचो होड्याकार रोहन मैदानात दिसता आणि आता हे दोघे जण धडाकेबाज फलंदाज असत. आता बघूया मॅचीत रंगत येऊ असं मी हुंतय. तुका काय वाटतं? 15 बॉलात 44 धावांची गरज असा. मोहित काय होताला काय घडताला हे आम्ही ठरवू शकलो नाही, कारण क्रिकेटचा खेळ असा शेवटचा चेंडू होतो तेव्हा आमका कळताला, बाकी तेव्हाच खडताला. मोठो फटको शपल क्रॉस मारूचो फटको होतो. हैसर फिल्डिंग खराब झाली. खराब क्षेत्ररक्षण बघूक गावता. लाखाचे खाग आणि फिल्डराक पडला भला मोठा भाग. बडा घर पोकळ वासा वारा जातो बसा बसा या म्हणीची आठवण दिली. अशी फिल्डिंग जर केल्यात तर तुमका मॅच घालवची लागतली. काय बोलशील? अगदी बरोबर असा. तसा काय माय काय करीत राहुल्यात तर मग हे मात्र स्वतः का म्हणे ट्रॉफी जशी ते मेहनत करते ती तुमका मेहनत करूची लागतली तरच हे वगी ट्रॉफी झगाडणार नाही कोण. त्या ट्रॉफिक झगाडतो हे बघूया कोण झगडी जिंकताही. बोरो खोलात टाकलेलो बॉल होतो मुळात टाकल्यान आणि एष्टे उद्ध्वस्त केल्यान. प्रतिस्पर्धी संघाचं बॅटर बघल्यात तर निराश मनान जाता आणि हैसर मोठो धक्को बसता पुन्हा एकदा. चौचार वॉरियर्स या टीमिक. काय बघतलंय मोहित? काय बघतलंय सांग. काय बोलतलंय बोल. चौथो धक्को बसलो. 79 धावांचो त्यांना पाठलाग करूचो असा, पण प्रतिस्पर्धी संघाच्या बॉलरचो जर आपण विचार केला तर चांगली कमबॅक सुद्धा बहु गावता त्यांच्याकडनं. तांबडी चांबडी ही चमक. खेळाडू बघतो आपण. पुढलो बॉल गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज असतो. फिल्डिंग सेट करता, फिल्डिंग सजयता, त्यानंतर सज्ज असतो. 10 नंबर जर्सी क्रमांक सिराज. यावेळी बघलो तर परत एक स्लो बॉल घातल्यान, कमी गतीचो बॉल घातल्यान फलंदाजाक काय समजाग नाही, काय नाही समजाग आणि बोको गेलो माळाक. बडी बडी बाते आणि वडापाव खाते. लाखाचे गोष्टी चिरमुऱ्याची पोती. चल चल पुढे आणि 3-3 वडी या म्हणीची आठवण दिली. डॉट बॉल आणि डॉट बॉलने षटक क्रमांक 4 संपला. धावपलकावर धावसंख्या 39. 12 बॉलात करूची असोत 40. 12 बॉल म्हणजे 40. मोहित प्रत्येक षटकामागे 20 धावाची सरासरी जास्ती नाही असता. तू काय म्हणशील? तशी बोवून गेल्या जास्ती नाही असा आणि बोवू गेल्या जास्ती असा, कारण हयसर बॉलर आहे बरे असं आणि थंयसर बॅट्समन आहे. रोहन जोपर्यंत हयसर असा तोपर्यंत काय सांगू शकणार नाही, कारण त्याच्यात शक्ती असा बाहेर बाहेर मारूची, कारण तो तडी मग मारणारच नाही. बरोबर. रोहन या टीमीचा बघू गेला तर ट्रम्प कार्ड असा, आधारस्तंभ असा. रोहनाकडे सगळा जबाबदारी असते या मॅचची. सामनो जिंकूचा असा तर रोहनाक थांबाचा लागतला. बरे मुगड्यान रेत काढूचो लागतलो. प्रतिस्पर्धी संघाचो गोलंदाजावर आक्रमण होऊचा लागतला. मोठे लांब लांब फटके मारूचे लागतले. चंद्रार मारूचे लागतले, डोंगरार मारूचे लागतले, खै खै मारूचे लागतले. सर सामनो जिंकूचो असा तर 12 बॉलात 40 रनची गरज असा. काय घडतला सगळ्यांची मॅची नजरे फक्त या मॅचवर असा. प्रेक्षकांची मने जिंकता ही मॅच, पण खेळाडूच्या काळजाचे ठोके वाढायता. हाय व्होल्टेजची मॅच बहु गावता. दुख दुख धक दुख जाता सगळ्यांचा, पण आमका बहु गावता. बरी मॅच, बऱ्यातली बरी. 12 बॉलात 40 रनची गरज असा मोहित. आणि गोलंदाजी कोण असा?
दामोदर आणि समोर असतो रोहन, आक्रमक ढाशाचो खेळाडू असा रोहन. सकाळी इल्या इल्या जरा पडलो, जरा आडिय झालो तरी आपल्या टीमीक बरो परफॉर्मन्स दिता प्रत्येक मॅचिक. क्रिकेटचा वेळ बहु गावला तर चांगला प्रदर्शन, चांगलं योगदान प्रत्येक मॅचिक दिता रोहन यो बॅटर असा तो. दामोदरचो पहिलो बॉल अकूट टप्प्याचा बॉल होतो. आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न होतो रोहनचो, पण बॉल आणि बॅटचो काही संपर्क नाही. डॉट बॉल, कुवांडो बॉल, पडसार बॉल. पडसार बॉल म्हणजे मोहित तुका माहिती या सगळा पडसार दिसता त्याका पडसार बॉल म्हणतात सगळा. आता जे लोक शेती करत नाही, पहिलीची लोक शेती करत होते, आता सगळा पडसार थैतात युवा पिढी. या बी इनसाइडचो फटको बहु गावता, थोडस कव्हरच्या दिशेने इनसाइड आउट खेळलोय. दोन क्षेत्ररक्षकांची शर्यत असा चेंडू अडवण्याची. ओ माय गॉड, ये क्या हुआ? चेंडू सीमा रेषा पार. हे प्रभु, हे हरिराम कृष्ण जगन्नाथम प्रेमानंद, ये क्या हुआ? मोये 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 बहु गावला. ह्यो तुमका चेंडू अडवण्याचा प्रयत्न करू असतो, पण चेंडू सीमा रेषा पार. टांगा पलटी, घोडे फरार, चेंडू फरार. 43 झाले असत मोहित. पुढलो बॉल दामोदर, राईट आर्म ओव्हर द विकेटचो मारो असलेलो आणि समोर असा आक्रमक ढाशाचो खेळाडू रोहन. मोहित कारंजो उडलो आणि हैसर मात्र भॉक पडला फिल्डराक. ही चूक तुमका महागडी पडू शकता मोहित. एक वेळ तुम्ही ज्या व्यसन करतात, एक वेळ तुम्ही सिगरेट सोडा, दारू सोडा, तुमच्या आयटमला सोडा, पण रोहनची कॅच सोडू नका. आणि सोडून सोडून सोडल्यांता कोणचा कॅच रोहन सारख्या खेळाडूचा. माका दिसता ह्या दुसऱ्या संघाक सगळे कट्टराचे दिले घेऊन ती. आणि चुकीक तुमका माफी नाही. कॅच सोडल्यात तर मॅच सुद्धा तुम्ही सोडतल्यात, कारण रोहनाक जीवदान मिळाला असा. आणि रोहन आणि जीवदानाचो फायदो हे उठवतो. आणि तसाच कायसा दिसता माका पण ह्यो सरपाटी बॉल मारल्यान. आता फिल्डर थैसर असा, थैसर फिल्डराची गदरनी झाली, पण हुनासर हैसर यांचे 2 धावा पूर्ण झाले. हे फक्त रापीद रवतात, ह्यांका कुर्ले काय गावनच नाही. तवसर 2 रन काढल्यान. ह्या काय चाललं आता बघ. अरे हैसर एकच होती मोहित, थैसर 2 काढल्यानी. आम्ही मॅच बघू गेलो पण हे धमाडे धरत. होय होय, या चालायचं नाही. धमाने धरून 2 धावेनिशी धावफलकावर धावसंख्या झाली असा 47 झाले असत. आता कितके होय ते बघूया, माहित थांब. 32 होय धावा, 32 रनची गरज. 8 बॉलांत 32. दामोदराची एक जबरदस्त बॉलिंग टाकतात. दामोदरान सगळ्यांना लांब लचक दिल्यान ओळ काढून दामोदराच्या फाटीर लांब लचक वळमो काढल्यान दामोदराच्या फाटीर रोहनात. ह्यो वळमो आज जाऊचो नाही. असेच वळमे काढूचे लागतले मोहित, असेच मोठे मोठे फटके मारूचे लागतले. सांगतो आता कितके बॉलात कितके होय ते सांगतो तुमका. 7 बॉलात 26 रनची गरज असा. 7 बॉलात 26 रनची गरज. चौचार वॉरियर्स या टीमिक. मोहित काय घडतला, काय बिघडतला, इल्ली वेळ सांगतली. बघूया आता मॅचेसच्या आपण अंतिम क्षणा निम्म्या टप्प्यामध्ये असो. ह्यो काय करता हैसर, काहीतरी हळूच दाबून एक धाव घेऊची त्याची तयारी होती. आउट. नॉन स्ट्रायकर आउट झालो असा. अजून रोहन असा, रोहन नावाचा तुफान वादळ असा अजून काहीच पण करू शकता रोहन. रोहनाकडे क्षमता असा मोहित मोठे फटके मारूची. होय होय, रोहन काय करीत याचा अजून काय सांगू शकत नाही. जैस जोवर तो हैसर असा तवसर काय सांगू शकत नाही. दामोदरान दामून थ्यायल्यान पण त्याच्यावर एक वळ इलो, पण आता होणार सर एक आउट झालो. तो बॉलान 26 रनची गरज असा मोहित. 6 बॉलान 26 म्हणजे प्रत्येक बॉलवर मोठे फटके घेऊचे लागतले तुमका. मोठे वळ काढूचे लागतले, मुगड्यान रेत काढूचे लागतलो.
बॉलान 26 रन्साची गरज असा. शेवटचा षटक घेऊन कोण येता बघूया. राज बघूया. बॉलात 26 रन्साची गरज. स्ट्रायकिंग एंडला असतो निशांत नाव असा पण त्याका शांत राहून जमाचा नाही. त्याका शालावचाच लागतला पण होय कितके बॉलात 26. बरोबर मोहित बोललंय. त्या प्रत्येक बॉल वर मोठो फटको घेऊचो लागतलो. शलावचा लागतला. अडगे तिडगे कसे मारूचे लागतले. कशी आपण मारूची लागतली. पण मॅच जिंकायची असा तर काहीतरी करू वया. बॉलात 26 रन्साची गरज. पहिलं आणि बॉल. हैसर राजा आहे तितको अनुभवी असा आणि ते पोरकड आणि हो जाणतो. बघूया आता काय हैसर घडता आता. पहिलं बॉल. रोहनाक स्ट्राईक देऊचो प्रयत्न असतो निशांचो आणि जाणतो असा तो बॉलर. मी म्हणतोय बॉलर राज. अनुभव असा राजाकडे आणि त्याच्या समोर असा युवा खेळाडू रोहन नावाचा एक वादळ असा. काही करू शकता रोहन. 5 बॉलान करूचे असत 25. अशीच मगाशी एक मॅच झालेली त्याच्यात राजान मॅच काढलेल्या आणि परत एकदा तसंच सामनो. राजा आणि रोहन बघूया आता काय करतात ते. एकाच गावातले असत माजाळी गावचे 2 जण खेळाडू. आणि बाहेरसून तर सबन आरड बॉब पडली असा हैसर सगळ्यांचा धाकाधुकू आता म्हणजे सामनो तसं रंगलेलो असा. बरोबर बरोबर मोहित. कोणाची जळता इडी तर कोणाची पेट्टा दाढी असा भाऊ गावता. ओ आडिया बॅटन मारल्यान. गोल मारल्यान. बॉल खय. डायरेक्ट चंद्रा. डायरेक्ट डोंगरा. डायरेक्ट माटवा पार. डायरेक्ट आकांडे पार. चेंडू सी मारेशा पार. टांगा पलटी. घोडे फरार. चेंडू फरार. कार रोहन तापलेलो दिसता माका. आमची पोरा नाचतली. ज्याका अडचण होतली तो पाकिस्तानात जातलो. सगळा होतला वाईट थांबा. आता मॅचकडे जाऊया आम्ही. सिक्सर मारलेली असा. 4 बॉलात 19 रन्साची गरज असा. मोहित काय म्हणशीत काय सांगशीत. बघूया आता राजा काय करता तो. राजार तर एक वळ काढल्यान रोहनान. आता फुल्लो बॉल घेऊन राजा होऊन आणि दुसरो वळ काढल्यान आणि ह्याका आडिये गेलो. बरे रोहनान वळ काढल्यान राजाचे वळ काय जाऊचे नाही. मी तुका पहिलाच सांगलेलं रोहनचा कॅच सोडल्यात. तुम्ही मॅच सोडल्यात असं वाटतं माका. रोहनचा कॅच सोडल्या म्हणजे थयत माती खाल्यात गुंडे खाल्यान काय तर बघा काय तो करतो तो रोहन. बोरातलो बोरो खेळगडी असा तो काही करू शकता. तुमका माहित नाही होत्याचं न होता करू शकता. 3 बॉलात 13 रन्साची गरज असा. बघूया मॅच फायनल मॅच कशी जाता. आतापर्यंत बरी जाता. सगळ्यांची नजर असत या मॅचची. राजा तुम्हारे ऊपर बजाया बाजा रोहन ने. बघूया राजा चमत्कार करता की रोहन चमत्कार करता. कोणाक नमस्कार भेटतात आपण बघूचा लागतला. 3 बॉलात 13 रन्साची गरज असा. सगळेजण बसलेले उभे रावले. भिजलेले उभे रावले. सगळे झाडार जे बसलेले ते खालती येऊन उभे रावले. काय घडता. 3 बॉलात 13 रन्साची गरज. कोणाक चॅम्पियन इज द चॅम्पियन गाणं वाचतला बघूया. खयची टीम या सुंदर ट्रॉफी वरती आपला नाव करतली. खयची टीम इतिहास घडवतली बघूया. खयच्या टीमची चर्चा होतली. चर्चा करूक लायतली बघूया. खयची टीम. 3 बॉल 13 रावा. ओ हो 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 उडाया गया. बाय बाय गुड बाय. व्हॉट अ 6. बऱ्यातलो बोरो षटकार भाऊ गावता. ताण्याला गुतकाचो सहारो दिला आणि उकड्या शितार सुंगटाचो कडीयेचो मारो दिला. रोहन ऑन द फायर. उजो मी आधीच सांगलं रोहन जैसर असा थैसर काय अशक्य असा ना असा. रोहन तर हय छलाव घेतल्या. आता बघूया 2च बॉल रवले आणि रन रवले ते 7. अशक्य ही शक्य करणारा रोहन आहे.
रोहनची कॅच सोडली, तुम्ही मॅच सोडली असं वाटता. बहु गेला तर तसाच वाटता. आता चर्चेत झाले, आता सगळे डोक्या खाजोग लागले. सिंहगड 11 झाले, आता आमसभा आणि ग्रामसभा घेऊक लागले. जर कॅच घेतल्यात तर ह्या घेऊची गरज नाही होती तुमका. सकाळी रोहन इलो लोळत पण हयसर आता सगळ्यांका लोळयल्यान. धूर काढल्यान, धूर एकतर मैदानात धूर इल्लो असा आणि यांच्या नाका तोंडात धूर घातल्यान. जर मॅच जिंकून दिल्यानंतर हागलेल्या करता रोहन. काय होतला, काय घडतला, खयची टीम इतिहास घडयतली बघूया. रोहनाच्या अंगात आता देवचार दिसता माका. हॅलो, 2 बॉलांत 7 रन्साची गरज आणि रोहन नावाचा वादळ घोंगता. रोहनाच्या अंगात काय गेला तर माहित नाही आमका बाबा. करपट्टी सारखो इलो आणि शालावून गेलो असं झालो. आता बघूया रोहन पुढे काय करता. आता वरकट आणि जाणतो अशी ही लढाई असा ग्राउंडात. आता माका दिसता जाणत्यांचं काय चालणार नाही मोहित. आता सगळा- पोरकट आताशी हुशार आता झाले. पोरकट सगळे पोरगे हुशार झाले असत. जाणत्याचं ऐकतात खय आधी. 2 बॉलात 7 रन्साची गरज असा. बघूया चमत्कार कोण करता, राजा की रोहन. कोणाक नमस्कार भेटतलो. 2 बॉल 7 रन्साची गरज. ओ हो 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 उडाया. ओ गया, टाटा, बाय बाय, गुड बाय, खतम. चेडू सी 12 पार. वर श्लोक, वाघाची दहाड, फोडला पहाड. बघतोस काय रागाने, षटकार मारला वाघाने. बायको जाते माहेरी, काम करी पितांबरी. रोहनने काम केलं. 1 बॉलात 1 रन्साची गरज. ऑन अ मॅच, काय सामना रंगतोय. बघलंय मोहित, तुका सांगलंय मी, जर कॅच जर धरल्याने असता रोहनचा तर ह्या तुमका चित्र बघूचा नसता. सर आता उदाहरण बघू गावला. शेवटचा बॉल जाय सर हे काय सांगू एक शकत नाही. बॉल 1 रन्साची गरज म्हणजे व्यवहाराक व्यवहार. आणि बारामतीचे शरद पवार. 1 बॉल 1 रन. हो हो, मोठो पडतो. गया, टाटा, बाय बाय, गुड बाय, खतम. चेडू सिंह मारायचा पार. आणि अशा प्रकारे सामनो जिंकता चौचार वॉरियर्स टीम. चॅम्पियन इज द चॅम्पियन. बेतुल बिग बॅश 2025 चा चॅम्पियन ठरतोय चौचार 11 वॉरियर्स टीम. डीजे ब्रावो.